उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे 6 खासदारांनी आपल्या हातातील मशाल बाजूला करून एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण हाती घेतलेला आहे। कारण एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण हाती घेतल्यावर त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला विकास करायचा आहे, का विरोधी पक्षामध्ये विकास होत नाही, त्याच्यामुळे आम्ही नाईलाजानं उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे म्हणजे सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे जात आहोत असे सांगितले आहे। तेव्हापासून राज्यभरातून अतिशय जास्त प्रमाणात हे 6 खासदार ट्रोल होत आहेत। उद्धव ठाकरे यांनी 2022 मध्ये जे शिवसेना फुटली होती त्यानंतर जे गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे म्हणून जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत यांना तिकीट दिलं होतं। त्यामध्ये यवतमाळचे खासदार संजय देशमुख, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांचं जवळपास राजकारण संपुष्टात आलं होतं। ते राजकारणात त्यांचं काहीही अस्तित्व नव्हतं। फक्त एक शिवसेना फुटीनंतर निष्ठावंत आणि खरा सच्चा शिवसैनिक म्हणून नागेश पाटील आष्टीकरांना सुद्धा उद्धव साहेबांनी खासदार म्हणून निवडून आणलं आणि विधान परिषदेमध्ये त्यांच्या मुलाला तिकीट दिलं। त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांना बाजूला करून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये समाविष्ट झालेले आहेत। परभणीचे खासदार बंडू जाधव म्हणजे संजय जाधव हे सुद्धा शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेच्या गेलेले आहेत। ओमराजे निंबाळकर ज्यांना आपल्या स्वतःच्या मुलासारखं उद्धव साहेबांनी सांभाळलं, मोठं केलं, 2 वेळेस खासदार 1 वेळेस आमदार केलं, त्यांनी सुद्धा शिवसेनेला सोडून शिंदे सेनेची कास धरलेली आहे। आणि सर्वात जास्त जर सध्या ट्रोल होत असेल तर संजय दिना पाटील ईशान्य मुंबईचे खासदार, ते वारंवार पत्रकाराला काहीही बोलत आहेत, आरेच्य भाषा, वायफळ भाषा आणि मारण्याची सुद्धा धमकी देत आहेत। तुम्हाला काय करायचे ते करा, मी कोणालाही भीत नाही असं तो संजय दिना पाटील म्हणत आहे। कमिशनरकडे जा, कुठेही जा, तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा, कारण हा सत्तेचा माज आहे। आता ते सत्तेमध्ये गेलेले आहेत म्हणून त्यांना सत्तेचा माज आहे, त्यांना माहित आहे की आपलं कोणीही काही वाकडं करणार नाही, म्हणून हे ते गोष्टी करत आहेत। काल कशा प्रकारे त्यांनी पत्रकाराला काय बोललेले होते ते अगोदर पाहूया। अरे भाई कशाला, बस झाला ना आता, तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं, बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय, चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत, चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू, चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय। हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे, तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी, इज्जत करतो, इज्जत करा, काय होतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या गांडीत बोट घालतात आहे, घे रेकॉर्ड कर, इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका, घराखाली उगाच ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय काय, उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये, आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला, पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा, इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही, हा बाजू कशाला गाडीत घुसताय, अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व, बा त्यांनी काय बोलू दे, अरे काही बोलू द्यायच्या, गांडीत गेलं आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला, आला तर मारणार होता, तुम्ही दिली बरोबर, रेकॉर्ड करा आणि सांगा, तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार, हे लिहून घे, रेकॉर्ड कर, काय करायचंय कंप्लेंट करायची कर, पोलीस आहेत सर्व त्यांच्या समोर सांगतोय, बस झाला, सहन केलं खूप, हा जे दिना पाटील बोलत आहेत, कशी सत्तेचं गरमी त्यांच्यामध्ये दिसत आहे। त्यानंतर पत्रकारांना राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात आल्यानंतर पत्रकार बंधूंकडून सायंकाळी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली आणि या पत्रकार परिषदेला संपूर्ण राज्यभरातील पत्रकारांनी बहिष्कार घातला आणि त्यानंतर आज सकाळी त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला, त्यामध्ये कशा प्रकारे ते माफी मागत आहेत ते पाहूया। नमस्कार, जय महाराष्ट्र। जो प्रकार माझ्यात आणि पत्रकारांमध्ये हा झालेला आहे त्याच्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि हा प्रकार का घडला हे जरा आपल्याला सांगू इच्छितो। ज्या दिवसापासून मी शिवसेनेत प्रवेश केलाय त्या दिवसापासून एकदम वाईट शब्दात आणि शिव्यागाळ करून
मला जे अपमान करत होते तरी पण मी सर्व अपमान सहन केले. तरी सुद्धा आज सकाळी परत एक पत्रकार मित्र आले होते. मी त्यांना हात जोडून विनंती केली की बाबा याबद्दल आपण कुठलंही मला विचारू नका. जे मला काय बोलायचं होतं ते मी सर्व बोलून झालेलं आहे. आता कृपा करून काय बोलू नका. मी हात जोडून त्यांना विनंती केली. वारंवार मी सांगत आलेलो आहे का बाबा हे सर्व प्रकार हा माझा आहे. मला आपण जे शिव्या देतात आहे ठीक आहे, पण माझ्या परिवाराला, माझ्या मुलीला, माझ्या पत्नीला, माझ्या वडिलांना, माझ्या परिवाराला आपण जे वाईट बोलताय, शिव्या देतात आहे त्यापासून त्यांना जरा लांब ठेवा असं मी त्यांना वारंवार विनंती करत आलोय. तरी सुद्धा आज सकाळी पण पुन्हा एकदा माझ्या पत्नीबद्दल, माझ्या वडिलांबद्दल वाईट शब्द, वाईट गोष्टी सांगण्यात आल्या, खोट्या गोष्टी सांगण्यात आल्या आणि तरी ते पत्रकार त्याच गोष्टी परत विचारण्याकरता आल्या. माझ्याकडून त्यांना विनंती करण्यात आली पण त्यांनी न थांबता ते चालू राहिलं. त्याच्यात जरा वाद जरा जास्त झाला. माझ्याकडून चुकीने काहीतरी अपशब्द निघाले. मी त्याकरता पुन्हा एकदा त्या पत्रकारांची आणि पूर्ण पत्रकार समूहाची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि हे का होतंय हे आम्ही आपल्याला सांगितलंय. म्हणजे दीना पाटील म्हणत आहेत की पत्रकार माझ्या घरी सुद्धा येत आहेत, जे निर्णय आहे ते माझा निर्णय आहे, घरी सुद्धा येत आहेत, माझ्या आईपर्यंत, पत्नीपर्यंत, मुलापर्यंत जात आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. अशी त्यांनी सारवासावरी केलेली आहे. परंतु माझं तर एकच म्हणणं आहे, निष्ठावंत खरे शिवसैनिक म्हणत आहेत 2022 मध्ये ज्या वेळेस उद्धव ठाकरेचे शिवसेना फोडून गुवाहाटीला जे डोंगर झाडी पाहायला गेले होते एकनाथ शिंदे संघ आमदार, त्यावेळेसच उद्धव ठाकरे सोबत जे निष्ठावंत शिवसैनिक होते ते राहिलेत आणि जेही एकनाथ शिंदेकडे गेलेले आहेत ते वेगळे आहेत. निष्ठावंत सैनिक म्हणजे 2024 मध्ये जे लोकसभेची निवडणूक लागली होती ते सर्व काही उद्धव ठाकरे यांच्या जीवावर मशाल चिन्हावर निवडून आलेले होते. यापैकी जेवढेही जे खासदार 9 खासदार आले तर स्वकर्तृत्वावर त्याने एकही खासदार आले नाही. जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानणार होते, बाळासाहेब ठाकरेला मानणार होते, तेच मतदार जे शिवसैनिक, कट्टर शिवसैनिकांनी त्यांना मतदान केलं आणि 6 खासदार निवडून आल्यानंतर 2 वर्षामध्येच पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये विकासाच्या नावावर आपले स्वतःचे पोळी भाजून घेण्यासाठी गेलेत. त्यामुळं जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. जनता त्यांना ट्रोल करत आहे, शिव्या देत आहे. तुमच्यात जर हिंमत असाल तर तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्या आणि त्या पक्षाकडून तुम्ही एकनाथ शिंदेकडून लढून दाखवा, निवडून दाखवा म्हणून जनता त्यांना म्हणत आहे. जनता ही रोष व्यक्त करत आहे कारण जनतेच्या मतदानाला किंमत काही राहिली नाही. आम्ही तुम्हाला बघून निवडून दिलं नाही तर उद्धव साहेबाला निवडून दिलं, त्यांच्याकडे पाहून तुम्हाला निवडून दिलं अशी जनता म्हणत आहे. परंतु काहीही असो, राजकारण एवढ्या नीच आणि खालच्या पातळीवर गेलेलं आहे की येथे जनतेला काहीही किंमत राहिली नाही, जनताच्या मताला काहीही किंमत राहिली नाही. फक्त स्वतःचा स्वार्थ आणि स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठीच हे सर्व काही चालले आहे आणि जनता मग आपला रोष व्यक्त करत आहे. मग त्याच्यावर आपण का हे करायचं, गप्प बसायचं? मग जनता जे रोष व्यक्त करत आहे ते सहनही करावं लागते ना. जर हिंमत असेल तर जनता म्हणते तुम्ही निवडणूक लढा. पाहूया येणाऱ्या काळामध्ये काय होते राजकारणाचं आणि राजकारण कुठल्या थरापर्यंत जाते हे सुद्धा येणारा काळ आपल्याला सांगून देईल.